लाडकी बहिणींनो, लाडक्यानो, खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या 3 बातम्या लाडक्यानो आलेल्या आहेत. 23वा हप्ता वाटप कधी होणार आहे? 6,000 रुपये लाडक्यानो तुम्हाला भेटणार आहेत. कोणत्या लाडक्याताईंना 6,000 रुपये भेटणार? ही झाली पहिली आनंदाची बातमी. आणखी 2 आनंदाच्या बातम्या तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. लाडक्यानो बघा, याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात. तो म्हणजे 23वा हप्ता, मे महिन्याचा हप्ता वाटप कधी होणार आहे, किती महिलांना होणार आहे आणि हे 6,000 रुपये लाडक्याताईंना कुणाला भेटणार आहेत ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तर सर्व लाडक्यांना एक छोटा प्रश्न विचारतोय, 21वा 22वा हप्ता तुम्हाला भेटलाय का? 23वा 24वा हप्ता नेमका काय होणार आहे? तर ह्या 6,000 रुपये म्हणजे जवळजवळ 4 हप्ते एकत्र तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. अशा स्वरूपाची एक महत्त्वाची मोठी बातमी समोर आली, आनंदाची बातमी समोर आली. ही आनंदाची बातमी पहिली झाली. आणखी 2 आनंदाच्या बातम्या लाडक्यांना तुम्हाला सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये. चला वेळ लावायचा व्हिडिओला सुरुवात करतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला 21वा 22वा हप्ता भेटलाय का? पटपट आपलं नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि तुम्हाला 21वा 22वा हप्ता भेटला आहे का नाही. जर भेटला नसेल काळजी करू नका, ते देखील तुम्हाला हप्ते आता भेटणार आहेत. चला वेळ लावायचा व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. 23वा हप्ता वाटपाबद्दल पण माहिती समोर आलेली आहे. 6,000 रुपये कोणाला 6,000 रुपये मिळणार याच्याबद्दल मी तुम्हाला बातमी दाखवणार आहे. पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे लाडक्यांनो. त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. बघा, दुसरी आनंदाची बातमी लाडक्यांनो, 3 आनंदाच्या बातम्या समोर आल्यात. पहिली आनंदाची बातमी 6,000 रुपयाची आहे. दुसरी आनंदाची बातमी मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला मोठं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि तिसरी आनंदाची बातमी असणारे आदित्य तटकरे मॅडम. या आदित्य तटकरे मॅडमनी देखील एक महत्त्वाची बातमी समोर दिलेली आहे, आनंदाची बातमी असणारे. त्याच्यामुळे 3 आनंदाच्या बातम्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बात आहे. 23वा हप्ता वाटप कधी होणार आहे, वाटपाची नेमकी तारीख काय असणार आहे ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला वेळ लावायचा व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली बातमी लाडक्यांनो, गुड न्यूज तुमच्या समोर दिसते. लेटेस्ट बातमी, अपडेटेड बातमी आहे. साम टीव्हीची बातमी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी काय बातमी आहे या ठिकाणी बघूया. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होणार. लाडक्या ताईंनो, बातमी आलेली आहे. गुड न्यूज समोर आलेली आहे. खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे. 6,000 रुपये तुम्हाला जमा होणार. एक सूत्राच्या बघा, तुम्हाला ती माहिती पुढे दाखवतो. महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. नेमकी काय बातमी आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतोय. तर लाडक्यातून एक छोटा प्रश्न विचारतोय, 6,000 रुपये तुम्हाला हवेत का? कारण की 21वा 22वा हप्ता बऱ्याच लाडक्यांना भेटलेला नाहीये. 20वा हप्ता पण बऱ्याच लाडक्यांना भेटला नाही. मग 21वा 22वा 23वा 24वा हप्ता किंवा मागचे 3 हप्ते आणि हा येणारा मे महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार का? कोणत्या लाडक्यांना 6,000 रुपये भेटणार? सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. खूप महत्वाची बातमी समोर आली. आजची ही लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे लाडक्यांनो. चला अजून एक ही दुसरी आनंदाची बातमी पण तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री काय साहेब काय बोललेले आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा काय झाली आहे ती पण तुम्हाला मी दाखवणार आहे, अपात्र लाडकेताईंबद्दल. तर लाडकेताईंनो, पहिली बातमी तुम्हाला दाखवली होती म्हणजे 6,000 रुपयांची बातमी तुम्हाला सुरुवातीला दाखवत आहे. बघा या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, राज्यातील काही पात्र लाडक्या बहिणीला मागील 4 महिन्यापासून एकही हप्ता खात्यामध्ये जमा झालेला नाही. या लाडक्या बहिणीच्या खात्यावर 6,000 रुपये जमा होणार आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्याचे हप्ते रखडले आहेत. पात्र महिलांच्या खात्यामध्ये 2 टप्प्यामध्ये आता 6,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्राकडून भेटलेली आहे. तर लाडक्यांना एक महत्वाची बातमी समजून घ्या. कोणत्या लाडक्यांना मागचे हप्ते भेटले नाहीये त्यांनी काळजी करायची आता गरज नाहीये. एक महत्वाची बातमी समोर आली. महत्वाच्या सूत्राकडून त्यांना ही माहिती भेटलेली आहे. 2 टप्प्यामध्ये एकत्र 6,000 तुम्हाला भेटणार नाहीत लाडक्यांनो, 3-3 हजार रुपये असे तुम्हाला भेटतील. अशा स्वरूपाची एक बातमी समोर आली. कोणते हप्ते आहेत बघा या ठिकाणी बघा. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे म्हणजे कोणता? 20वा हप्ता, 21वा हप्ता, 22वा हप्ता आणि 23वा. आता हा जो आहे मे महिन्याचा 23वा हप्ता. असे 20, 21 आणि 22 आणि 23 असे 3 आणि हे ह्या महिन्यातला 4था असे जवळजवळ त्या 6,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला येणार. ते पण टप्प्याटप्प्याने येणार, हे समजून घ्या. बऱ्याच लाडके म्हणतील की सर 6,000 एकदमच अकाउंटला जमा होतील का? नाही, असं होणार नाही. हे तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्या सुरुवातीला सांगतोय. पण या ठिकाणी 2-2 महिन्याचे हप्ते एकत्र भेटतील. 3,000 एकदा, 3,000 एकदा असे 3-3 असे 6,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जमा होणार अशी सूत्रांकडून त्यांना माहिती भेटलेली आहे. आता बघा, बरेच लाडके म्हणतील की हे कसं काय भेटणार आहे? तर लाडक्यांना मुख्यमंत्री साहेबांनी एक खुशखबर दिली. त्याचबरोबर आदित्य तटकरे मॅडम यांनी देखील खुशखबर दिलेली आहे की पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे हप्ते थांबले जाणार नाहीत किंवा
ज्या 80 लाख लाडकेताईंना हप्ते भेटले नव्हते त्यातल्या पात्र लाडकेताईंची परत पडताळणी होणार आहे आणि त्या पात्र लाडकेताईंना हप्ते भेटणार आहेत. आता ही तुम्हाला गोष्ट दाखवत आहे लाडकेताईंनो. तर लाडकेताईंनो या ठिकाणी बघा काय बातमी आहे तुमच्या सगळ्यांसमोर दाखवत आहे. तर ई-केवायसी नंतर राज्यातील लाडक्या बहिणींना योजनेत 80 लाखापेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्याची आकडेवारी समोर आली आहे. पण यामध्ये काही महिला पात्र असतानाही त्यांच्या खात्यावर मासिक लाभ जमा झालेला नाही. त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2 दिवसात पहिल्या टप्प्याचे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर पुढील काही दिवसामध्ये उर्वरित 2 महिन्याचे हप्ते महिलांना मिळेल असे सांगण्यात येत आहे. तर लाडक्याजण बघा ज्यावेळेस हप्ता चालू होईल तर दोन टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे भेटतील. म्हणजे पहिल्या 2 महिन्याचे एकत्र भेटतील आणि दुसऱ्या 2 महिन्याचे एकत्र भेटतील. पण पात्र ठरल्यानंतर पडताळणी चालू आहे. त्याच्यामुळे लाडक्याजण ही गोष्ट समजून घ्या. आता बघा सामाजिक आणि एक महत्त्वाची अजून एक गोष्ट म्हणजे बऱ्याच या ठिकाणी अफवा पसरत होते. त्या अफवामध्ये पण तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून पैसे वर्ग झाले नाहीत. त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला नाही अशी माहिती समोर येत आहे. राज्यातील 80 लाख महिला ई-केवायसी नंतर अपात्र ठरल्या आहेत. पण त्याच वेळी अनेक महिलांच्या खात्यामध्ये पात्र असताना आणि ई-केवायसी केली असतानाही पैसे जमा झाले नाहीत. 4 महिन्यापासून हप्ता मिळाला नसल्याने लाडक्या बहिणीमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तर लाडक्याजण एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी पहिली तुम्हाला अंदाजची बातमी दाखवायला लागलोय. याच्यामध्ये ज्या लाडक्याताई पात्र असून त्यांची ई-केवायसी अपडेटेड असून अशा पण बऱ्याच लाडक्यातांना हप्ते भेटले नाहीयेत, त्या लाडक्याताईंना 100% हप्ते भेटणार अशा स्वरूपाची बातमी समोर आली आणि मुख्यमंत्री साहेबांनी देखील म्हणले आणि आदित्य तटकरे मॅडमनी देखील म्हणलेलं आहे. दोन्ही अंदाजच्या बातम्या तुम्हाला एकदा सांगत आहे. तर लाडक्याजण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, 20वा 21वा हप्ता 22वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का नाही कमेंट बॉक्सवर सांगा. आणि त्याचबरोबर तुम्ही पात्र आहेत का, पात्र असून तुम्ही ई-केवायसी व्यवस्थित केलेली आहे का. जर दोन्ही गोष्टी असतील तर 100% तुम्हाला हप्ते भेटणार अशा स्वरूपाची महत्त्वाची बातमी समोर आली. 80 लाख लाडक्या बहिणींना बाहेर काढले ही गोष्ट खरी आहे. पण त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांनी एक गोष्ट सांगितली, लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, अपात्र महिलावर घेतला मोठा निर्णय, वाचा अपडेट. या ठिकाणी मोठी अपडेट समोर आली. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे अपात्र महिलांकडून कोणतीही वसुली नाही. आता बघा ज्या लाडक्याताई अपात्र ठरल्यात 80 लाख आकडा समोर आलाय, त्या 80 लाख लाडक्याताईंकडून पैसे घेतले जाणार नाही ही खुशखबर आलेली आहे. म्हणजे ज्या लाडक्याताईंमध्ये टेन्शन आलं होतं की बाबा आता अपात्र ठरलोय मग आमचे पैसे सगळे परत घेतले जातील का, आमच्यावर कारवाई होईल का, असं होणार नाही. पण ज्यांनी पात्र, हे पण लक्षात ठेवा, पात्र लाडक्या बहिणीवर काही होणार नाही. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. ह्यांनी फक्त सांगितलंय जर तुम्ही अपात्र असाल आणि व्यवस्थित तुम्ही काही केलं नसेल तर. पण याच्यावर अजून पण आहेत काही असे पुरुषांनी देखील या ठिकाणी पैसे उचलले होते, त्या पुरुषांना देखील या ठिकाणी आता त्यांच्यावर कारवाई होणार आहे. आणि किंवा ज्या सरकारी नोकरदार असतील किंवा जे खरंच उत्पन्न असतील त्यांना पैसे भेटणार नाहीयेत, त्यांच्याकडून वसुली देखील केली जाऊ शकते. आता एक महत्त्वाची आधुनिक अंदाजची बातमी सांगतोय, आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलंय की आम्ही ई-केवायसीची पडताळणी पुन्हा करणार आहोत. ज्या लाडक्याताई पात्र आहेत त्यांना 100% हप्ते भेटणार. 80 लाख जरी आकडा दिसत असेल, 80 लाखातल्या बऱ्याच लाडक्याताईंची ई-केवायसी अपडेट झालेली आहे, तरी त्यांना हप्ता भेटला नाही, त्यांना या ठिकाणी परत पडताळणी होणार आहे. खुश खबर आलेली आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. ज्यांना 21वा 22वा हप्ता भेटला नव्हता काळजी करू नका. पुढच्या वेळेस तुम्हाला आता वाट बघायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरु.